1,79,00,000 कोटी आणि खर्चाचा सुधारित अंदाज झाला 4,96,000 कोटी। म्हणजे एकूण मागण्यांपेक्षा सुधारित अंदाज हा 48,000 कोटींनी कमी आहे। याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की आपण बजेट बनवतोय दाखवण्याकरता आणि खर्च करतोय मनमानीपणे। बजेटचा आणि खर्चाचा ताळमेळच लागत नाहीये। ज्यावेळी जो खर्च वाटला तो खर्च करतोय, पुरवणी मागण्यांमध्ये तो घेतोय आणि त्याला आपण मान्यता देतोय, आणि मूळ खर्च जो आहे हा मूळ खर्च मात्र आपण करतच नाहीये। म्हणजे आपण असं म्हणतो की खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे, अशा प्रकारची अर्थसंकल्पाची अवस्था ही या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। म्हणूनच या 22-23च्या अर्थसंकल्पात ज्या काही घोषणा झाल्या आहेत त्यातल्या घोषणांवर किती विश्वास ठेवायचा असा प्रश्न देखील आपल्या समोर या ठिकाणी येतोय। आता कर्जाचं प्रमाण देखील वाढतंय, पण मी नेहमी सांगतो कर्जाचं प्रमाण वाढलं तरी चिंता करण्याचं कारण नाहीये। वाढत्या अर्थव्यवस्थेमध्ये कर्ज हे वाढत असतं। कर्जाचं राज्य स्थूल उत्पन्नाशी प्रमाण किती आहे याच्या आधारावर आपण त्याचं मूल्यमापन करतो। मात्र कर्ज वाढत असताना त्या कर्जातनं विकासात्मक खर्च किती होतोय याच्या आधारावर त्या कर्जाचं मूल्यमापन हे केलं पाहिजे। म्हणून मी नेहमी सांगतो कर्ज घेणं चूक नाहीये, ते खर्च कुठे केलं जातं आपण बघितलं पाहिजे। आता आपण जर बघितलं तर कर्ज तर वाढलंच आहे, कारण 19-20 मध्ये आपण 4,00,000 कोटी 4,51,000 कोटीचं आपल्यावर कर्ज होतं, ते आता 6,50,000 म्हणजे जवळजवळ 2,00,000 कोटींनी कर्ज वाढलंय। आणि ते राज्य स्थूल उत्पन्नाच्या 16.50% होतं, मग ते 19 झालं, आता 18.14 आपण म्हणतोय, जवळपास 19% ते झालेलं आहे। पण त्यामध्ये कर्ज वाढलं यापेक्षा मला चिंता ही आहे की आपण बघा भांडवली खर्चामध्ये जास्तीत जास्त विकास खर्च असला पाहिजे। 19-20 साली भांडवली खर्चामध्ये विकास खर्चाचं प्रमाण होतं 49%, आता ते कमी होत होत 20-21 मध्ये आलं। भांडवली खर्चामध्ये विकास खर्चाचं प्रमाण 35%, म्हणजे 49%वरनं 35%वर भांडवली खर्चामध्ये। आता आपण भांडवली खर्च जो करतो हा सगळा कर्ज काढून करतो। आपलं भांडवली उत्पन्न म्हणजे कर्ज आहे आणि आपला भांडवली खर्च, कारण आपण महसुली तुटीचं राज्य आहोत, त्यामुळे कर्ज घेऊनच आपण भांडवली खर्च त्या ठिकाणी करतो। आणि कर्जातनं आपण जर जो खर्च करतोय त्याच्यामध्ये विकास खर्चाचं प्रमाण हे केवळ 35%पर्यंत खाली येत असेल तर ही अत्यंत चिंतेची बाब आहे, आणि म्हणून याहीकडे कुठेतरी लक्ष दिलं गेलं पाहिजे। एकूण खर्चामध्ये देखील विकास खर्चाचं प्रमाण जे आहे हे 63%वरनं 59% खाली आलेलं आहे। आणि मला माहिती आहे की उत्तरामध्ये कोविडचं कारण दिलं जाईल, पण त्याचं कारण कोविड नाही, माझ्या भाषणात मी सांगणार आहे। कोविड फार छोटं कारण आहे, याच्यामध्ये फायनान्शियल मिसमॅनेजमेंट काय आहे हे देखील पुढे आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे पाहायला मिळेल। आता बघा महसुली जमेच्या तुलनेत वेतन, निवृत्ती वेतन आणि व्याज या विकासेतर बाबींवर होणारा खर्च म्हणजे भांडवली तर मी सांगितलं, महसुलीमध्ये आता हा खर्च किती वाढतोय? 19-20 मध्ये हे प्रमाण होतं 60% आणि 20-21 मध्ये ते प्रमाण पोहोचलंय 65.97 म्हणजे 66%। 66% म्हणजे 6% हे प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं। याचा परिणाम काय आहे? आपण बजेटमध्ये दाखवतोय पण खर्चाकरता विभागांना निधीच उपलब्ध होत नाहीये। आर्थिक वर्ष संपलं तरी अनेक विभागांनी अर्थसंकल्पाच्या तुलनेत 50% देखील खर्च केलेला नाहीये, कारण मुळात त्या विभागांकडे खर्चाकरता निधीच उपलब्ध नाहीये। आपण आता नवीन पद्धत आहे, कागदोपत्री कट लावायचा नाही पण त्यांना पैसेच द्यायचे नाहीत। त्यामुळे आपण बघा फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्थसंकल्पित तरतुदीच्या तुलनेत केवळ 52% एवढा निधी खर्च झालाय। आणि जे काही विभागांना मिळाले त्या विभागांनी मिळालेल्या रकमेत जरी 93% रक्कम दाखवली असली तरी तुमच्या बीम्स प्रणालीमध्ये आपण जर बघितलं तर बीम्स प्रमाणित अर्थसंकल्पित तरतुदीच्या तुलनेत खर्चाचे प्रमाण 49% आहे, 49% केवळ आहे। त्यामुळे हे तर आता सगळं ऑनलाईन आपल्याला मिळतं बीम्स प्रणालीमुळे। म्हणून
आपण मांडतो ते बजेट आणि जे दिसतंय ते बजेट हे पूर्णपणे वेगळं आहे। या व्यतिरिक्त 31 मार्चला होणारा खर्च, गेल्या काही वर्षांमध्ये आपण हा प्रयत्न केला होता की सगळं बर्डन 31 मार्चवर जे येतं ते येऊ नये, पण दादा ते पुन्हा यायला लागलाय। आपण बघा, वर्षभरात आपण निधी उपलब्ध करून दिले नाहीत। 20-21 या आर्थिक वर्षात एकूण झालेल्या खर्चापैकी 20.64% खर्च मार्च महिन्यातला आहे आणि त्यातला 19.33% म्हणजे जवळजवळ 20% खर्च हा एका दिवशी 31 मार्चला आपण केला। 20% म्हणजे एकूण बजेटच्या 1/5 खर्च एका दिवसाचा आहे। ही आर्थिक शिस्त आहे का? हा पैसा कुठे जातो? 31 मार्चला जर 20% पैसा आपण राज्याचा खर्च करणार सुद्धा खर्च होत नाही, त्या ठिकाणी ते अनेक डिपार्टमेंट तो पैसा घेऊन घेतात, तुमच्याकडनं तो रिलीज दिसतो आणि मग त्यानंतर त्याचा काय वापर होतो, कसा वापर होतो, कुठे बिलं काढले जातात, याचं काही त्या ठिकाणी शिस्त राहत नाही। त्यामुळे कुठेतरी या संदर्भात लक्ष घातलं गेलं पाहिजे आणि हे जे काही 20-21 मध्ये शेवटच्या दिवशी 19.33% खर्च एका दिवसात दिसतोय, हे कुठल्याही आर्थिक शिस्तीत बसत नाहीये। त्यामुळे मला असं वाटतं की विकासेतर खर्चाला कात्री लावून विकास खर्च कसा वाढवता येईल असा प्रयत्न या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे। आता आपण बघा, आपण या ठिकाणी सांगितलं की 20-21च्या तुलनेत 21-22 मध्ये वास्तविक स्थूल उत्पन्न जे आहे त्यात 12.1% वाढ आपण अंदाजित केली आहे। आता ठीक आहे, आपण 12.1 म्हणताय, ही खरी 12.1 नाहीये। याचं कारण काय आहे? आपण जर बघितलं तर 19-20 मध्ये राज्याचं वास्तविक स्थूल उत्पन्न हे 20,43,000 कोटी होतं। 20-21 मध्ये ते कमी आलं, ते 18.89 लाख कोटी झालं, म्हणजे -8.3 ही आपली निगेटिव्ह ग्रोथ होती। आणि 21-22 मध्ये त्या निगेटिव्ह ग्रोथवर आपण 21,18,000 कोटीवर आलो। म्हणजे आपण हे जर कोविडचं वर्ष सोडून त्याच्या आदल्या 19-20 ची आपण जर याची तुलना केली तर आपली वाढ ही केवळ 3.5% आहे, ती 12% नाहीये। फक्त 3.5% वाढ ही आपल्याला जीडीपी मध्ये या ठिकाणी दिसते आहे। पण ठीक आहे, आपण ते कोविड वगैरे असं समजू, पण हे जे काही 12% सांगितलं जात आहे ते काही योग्य नाही आहे। आणि म्हणूनच ही जर रियल वाढ असती तर साधारणपणे जेव्हा जीडीपी वाढतो त्यावेळी रेव्हेन्यू उत्पन्न देखील आपलं त्या प्रमाणात वाढलं पाहिजे, असं होताना दिसत नाहीये। जीडीपी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर आपण बघा, 21-22 महसुली जमा अर्थसंकल्पीय अंदाज 3,68,000 कोटी, सुधारित अंदाज 3,62,000 कोटी, म्हणजे 6,000 कोटीची घट आहे। जर जीडीपी एक्सपांड झाला असता तर ही 6,000 कोटीची घट आली नसती, कारण आपला जीडीपीचा रेव्हेन्यूशी जो रेशिओ आहे हा रेशिओ किती स्क्यूड झाला तरी देखील निगेटिव्ह ग्रोथ मध्ये जाऊ शकत नाही। हा निगेटिव्ह ग्रोथ मध्ये गेला याचाच अर्थ 12% जी ग्रोथ आपण सांगतोय, ही 12% ग्रोथ ही कागदोपत्री आहे, कारण एक वर्ष आपलं हे त्या ठिकाणी निगेटिव्ह ग्रोथचा, त्या निगेटिव्ह ग्रोथवरची पॉझिटिव्ह ग्रोथ आहे। आता जर आपण हा अर्थसंकल्प बघितला तर जास्तीत जास्त योजना तर केंद्र सरकारच्या आपण सांगितल्या आणि चांगलं आहे, म्हणजे आम्हाला काही त्याचं वाईट वाटत नाही, पण रोज केंद्राच्या नावाने आपण नावं ठेवतो। आता आपण बघा, खरं म्हणजे आर्थिक पाहणी असो, अर्थमंत्र्याचं भाषण असो, सगळीकडे राज्याची कामगिरी दाखवताना केंद्रीय योजनांचाच आधार घेतलाय। केंद्र आणि राज्य मी वेगळं मानत नाही आणि ते काही मला म्हणजे शेवटी हा काही राज्याचा पैसा आणि केंद्राचा, तो भारताचा पैसा आहे, तो प्रश्न नाही आहे। पण जाणीवपूर्वक जेव्हा टीका होते त्यावेळी हे देखील सांगितलं पाहिजे, आपण ज्याचं क्रेडिट घेतोय किंवा सांगतोय जे चांगलं केलं ते काय आहे? पंतप्रधान कृषी सिंचन योजना, पंतप्रधान ग्रामीण आवास योजना, पंतप्रधान नागरी आवास योजना, पंतप्रधान ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, प्रधानमंत्री मातृवंदना अभियान, अशी जवळपास मोठी यादी आहे की या सगळ्या बाबींचा आज या ठिकाणी आपण एक प्रकारे त्याचं श्रेय घेतोय किंवा त्यात आपण चांगली कामगिरी केली असं या आपल्या बजेटच्या भाषणामध्ये या ठिकाणी सांगतोय। आता माननीय वित्तमंत्र्यांनी विकासाची पंचसूत्री आपल्याला या ठिकाणी दाखवली आहे, पण मला आश्चर्य वाटतं विकासाच्या पंचसूत्रीमध्ये मनुष्यबळ विकास
याच्या अंतर्गत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा साधा उल्लेख देखील नाहीये. आता मला सांगा, तुम्ही मनुष्यबळ विकास नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशिवाय करू शकणार आहात का? मनुष्यबळ विकासाचं सगळ्यात मोठं साधन हे राष्ट्रीय नवीन जे धोरण आलेलं आहे ते धोरण आहे, पण त्याचा साधा उल्लेख देखील आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही. खरं म्हणजे विकासाची पंचसूत्री जुन्या योजनांचंच रिपॅकेजिंग आहे. आता बघा, आपल्या भाषणामध्ये जे काही वित्तमंत्र्यांनी सांगितलं, विकासाची पंचसूत्री कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण, उद्योग या क्षेत्रातील अनेक घोषणा दादा जुन्याच आहे, यापूर्वी तुम्ही केल्या. 2-2 अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा पुन्हा या अर्थसंकल्पात, म्हणजे मला थीम आवडली तुमची. मी अक्षरशः खरं सांगतो, कधीही अर्थसंकल्प हा कुठल्या तरी थीमच्या आधारावर असला पाहिजे. तुम्ही चांगली थीम घेतली, पंचसूत्री विकासाची, क्षेत्र देखील चांगले निवडले, पण चांगले क्षेत्र निवडले असताना घोषणाही नवीन असल्या पाहिजेत, काहीतरी नवीन त्याला. आणि शेवटी अर्थसंकल्प हा एका वर्षाचा असला तरी त्याचा परिणाम वर्षांवर असतो. त्यामुळे नवीन आपण कुठली दिशा देतोय, कोविड नंतरचा पहिला अर्थसंकल्प आहे, या अर्थसंकल्पात पुढच्या 3-4 वर्षाची दिशा काय आहे, त्याच्या काही योजना आल्या आहेत का, अशा कुठल्याच योजना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही. आता उदाहरण घ्यायचं तर नियमित कर्ज, पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन, पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना, मुख्यमंत्री व पंतप्रधान शाश्वत सिंचन योजना, कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण, कृषी निर्यात धोरण, विविध सिंचन प्रकल्प, बळीराजा जलसंजीवनी योजना, कृषी पंपांना वीज जोडणी, सिंचन विहिरींचा धडक कार्यक्रम, फळबाग लागवड योजना, सगळ्या गोष्टी चालू योजना आहेत. चालू योजना आहेत, आमच्या काळातल्या काही योजना आहेत, काही त्याच्याही आधीच्या योजना आहेत, आणि त्या सांगितलं पाहिजे, सांगायला आमची हरकत नाहीये. पण तुम्ही ज्यावेळेस पंचसूत्री म्हणतात त्यावेळेस कृषी विभागाचं तुमचं टार्गेट काय आहे, तुम्ही काय करणार आहे त्याच्यामध्ये, त्याच्याकरता नवीन काय केलं आहे, चालू योजनांच्या व्यतिरिक्त काही नवीन आहे का, असं कुठेही या ठिकाणी दिसत नाही. फक्त चालू योजना ज्या आहेत त्या योजना, म्हणजे इथे हा शब्द जरा चुकीचा आहे, पण या सरकारला मद्यामध्ये जास्त इंटरेस्ट असल्यामुळे काय जुन्या बाटलीत नवीन दारू का नवीन बाटलीत जुनी दारू, असं काहीतरी या ठिकाणी योजनांचं होताना आपल्याला बाटलीचा लेबल बदल, हे जास्त सोपं आहे. ते गुलाबराव ते काहीतरी बोलतायत बरं, मी बोलणार नाही ते. आपण गुलाब पाणी पिणारे लोक. अध्यक्ष महोदय, आता आपण सांगितलं की आम्ही योजना आणली आणि त्यामुळे कर्ज घेणाऱ्यांमध्ये वाढ झाली. ऍब्सोल्यूट नंबरची वाढ नाही आहे. त्या प्राथमिक क्षेत्रामध्ये आपण शेतकरी आणि शेतीपूरक कर्ज या 2 गोष्टींचा ज्यावेळेस आपण त्याची फोड करतो त्यावेळी आपल्या लक्षात येतं की या बँका आपल्याला कसं मूर्ख बनवतात. शेतकऱ्यांच्या नावावर उद्योगाला दिलेलं कर्जही प्राथमिक क्षेत्रामध्ये दाखवलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण म्हणतो ना, अतिशय यशस्वी अशा प्रकारची आपण कर्जमाफीची योजना केली. मग 2020च्या तुलनेमध्ये 2021 मध्ये सावकाराकडनं कर्ज घेणाऱ्यांच्या संख्येमध्ये 26% वाढ आहे. 26.5% जास्त लोकांनी सावकाराकडनं कर्ज घेतलाय. मग ही अवस्था का आली? जर कर्जमाफी झाली आणि कर्जमाफी झालेल्यांना कर्ज मिळालं आणि सावकाराकडनं घेतलेल्या कर्जाच्या रकमेत 42% वाढ आहे, 42%. म्हणजे एकीकडे आपण ही सिस्टीम का उभी केली कर्जाची, तर ती याकरता आपण उभी केली की साधारणपणे कोणालाही सावकारी कर्ज घ्यावं लागू नये. पण इथे उलट होत आहे, सावकारी कर्जामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. आणि म्हणून मी परवा देखील आपल्याला हे बोललो की कर्जमाफीनंतर त्या खात्यांवर बँका कर्ज देत नाहीये, त्याकडे कुठेतरी आपल्याला लक्ष घालावं लागेल. अन्यथा पुन्हा एकदा आपण सावकाराच्या तोंडी या ठिकाणी सगळ्यांना टाकू. आणि आपण जर विचार केला तर एकूण जो काही कर्जाचा आराखडा तयार केला होता, या आराखड्याच्या तुलनेत आपण 60% केवळ वितरण करू शकलो, 40% याच्यामध्ये डेफिसिट हे आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहे. आता आपण बघा, खरं म्हणजे या सरकारमध्ये कसं आहे,
ज्याची ताकद आहे त्याला मदत आहे, ज्याची ताकद नाही तो राहिलाय. आता तुम्ही बघा जिल्हा योजनेमध्ये 20-21च्या तुलनेत 22-23 मध्ये काय कुठे वाढ झाली? मुंबई शहर व उपनगर जिल्ह्याच्या योजनेत 130% वाढ आहे. 130%. आदित्य जी आहेत त्याच्यामुळे असतील कदाचित. 130%. उस्मानाबाद जिल्ह्यात किती? 15%. गडचिरोलीत 17% आणि मुंबईमध्ये किती? 130%ची वाढ ही मुंबई जिल्ह्यामध्ये आपल्याला या ठिकाणी होताना दिसते. पण यासोबत दादा राज्याचा अर्थसंकल्प 5,48,777 कोटीचा आहे. या 5,48,777 कोटीपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला किती मिळाल्या? त्यांच्या खात्यांना 3,14,820 म्हणजे 57%. काँग्रेसच्या खात्यांना किती आहेत? 1,44,193 कोटी म्हणजे 26%. आणि परब साहेब आपल्या शिवसेनेची काय परिस्थिती बघा, 90,181 कोटी म्हणजे 16%. 16%. आणि जिथे पगार जास्त द्यावा लागतो अशी खाती राष्ट्रवादीकडे नाही आहेत. ती खाती काँग्रेसकडे आहे. शिक्षण विभाग ती खाती तुमच्याकडे आहे, उच्च शिक्षण विभाग. तुम्हाला काळजीच नाही आहे, ज्यांना आहे त्यांच्याकरता सांगतोय. त्यामुळे अजितदादांना मानलंच पाहिजे. डंके की चोट पे का. मागच्या वेळेस हेच केलं, याही वेळेस हेच. असं पाहिजे ठाम, एकदम ठाम. सगळा पैसा राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी. काय 57%. नाही मिळेल ना, का नाही मिळणार? भाजपला द्यावंच लागेल असं थोडी आहे की. अध्यक्ष महोदय, सामाजिक योजनांची अतिशय दयनीय अंमलबजावणी या ठिकाणी होते. खरं म्हणजे कोविड-19चं वर्ष हे सामाजिक योजनांच्या अंमलबजावणीचंच वर्ष असायला पाहिजे होतं. कारण सर्वात जास्त आवश्यकता सामाजिक क्षेत्रातल्या योजनांची होती. पण काय अवस्था आहे बघा. आता उदाहरण द्यायचं झालं तर प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा आपण जर विचार केला, 2019-20 मध्ये प्रसूतीपूर्व सेवा मिळवलेल्या गर्भवती महिलांची संख्या होती 3 लाख. ती 20-21 मध्ये किती झाली? फक्त 72,000. म्हणजे ज्यावेळी खरी त्यांना मदत हवी होती, कोविडचं वर्ष होतं, 3 लाखावरनं ही संख्या आली 72,000. या योजनेवर अध्यक्ष महोदय खर्च देखील निम्मा झाला, निम्मा. अर्धा खर्च या ठिकाणी झाला. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या अंतर्गत 19-20 मध्ये लाभार्थी संख्या होती 7,19,000. 20-21 मध्ये ती लाभार्थी संख्या झाली 5,30,000. जी वाढायला पाहिजे होती ती 2 लाखांनी या ठिकाणी कमी झाली. कारण सामाजिक सुरक्षेच्या योजना देखील सरकार राबवू शकलं नाही. आणि आपण बघा, चांगला पाऊस झाला तरी कृषी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आपल्याला पाहायला मिळते. 2021 मध्ये सरासरी पावसाच्या 118.2% पाऊस पडलाय. आणि असं असतानाही तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, कापूस यांच्या उत्पादनात 11%, 27%, 13%, 30% आणि 0.4% एवढी घट आहे. आणि 21-22च्या रबी हंगामामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत तृणधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनात 21% आणि 7% घट आहे. याचं कारण आहे अध्यक्ष महोदय, या ठिकाणी एकतर जलयुक्त शिवार तर आपण बंदच केली आहे, पण बोगस बियाणं हा याच्यातला सगळ्यात मोठा कल्प्रिट आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात बोगस बियाण्याचे प्रकार हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले की आम्ही तर प्रत्येक संकटाच्या काळामध्ये शिवारात गेलो आणि शेतकऱ्यांशी संवाद केला, पण त्या ठिकाणी बोगस बियाण्यांचे प्रकार
इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत आणि याच्यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण हे सरकार करत नाही. आणि एवढंच नाही तर सीड कंट्रोल ऍक्ट जो आहे, या सीड कंट्रोल ऍक्टच्या माध्यमातून बोगस बियाणं आल्यानंतर जसं आमच्या काळामध्ये आम्ही त्या कंपन्यांच्या सुनावण्या करून आणि त्यांना कम्पेन्सेशन द्यायला लावलं, असं कुठलंही कम्पेन्सेशन आज या ठिकाणी बोगस बियाणं आल्यानंतर उत्पादन आलं नाही, अपेक्षित उत्पादन आलं नाही, तर अशी कुठलीही कारवाई आज या ठिकाणी सरकारच्या वतीनं होताना दिसत नाही. खरं म्हणजे दादा बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात तुम्ही श्रेय घेतलं, पण खरं तर या संदर्भात मला हे सांगितलं पाहिजे की 2014 साली न्यायालयाने बंदी टाकली होती. त्यानंतर आमचे महेश दादा लांडगे हा नाही त्यांनी घेतलं म्हणजे तुम्ही घेतलं, तुम्ही म्हणजे सरकार, तुम्ही म्हणजे सरकार. महेश दादांच्या लांडगेंच्या नेतृत्वात शिष्टमंडळ आम्ही केंद्र सरकारकडे घेऊन गेलो. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी गॅझेट काढला आणि शर्यत पुन्हा सुरू झाली. न्यायालयाने पुन्हा बंदी घातली. 2017 साली आम्ही कायदा केला आणि पुन्हा शर्यत सुरू केली. त्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केल्यानंतर रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल, बुल हा म्हणजे बैल हा धावणारा प्राणी आहे, अशा प्रकारचा अहवाल आमच्या सरकारने तयार केला. आणि आपण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बघा, हा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय हा जो काही रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल केदार साहेब अहवाल आम्ही जो तयार केला होता तो अहवाल स्वीकारला आणि त्याच्या आधारावर ही परवानगी दिली आहे. आली तुमच्या काळात असली तरी आम्हालाही थोडं क्रेडिट त्याचं द्या, सगळं घेऊन जाऊ नका. हा जर अहवाल आम्ही केला नसता आणि तो जर सुप्रीम कोर्टात गेला नसता तरी ही बैलगाडा शर्यत ही कधीच सुरू झाली नसती. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, या सरकारमध्ये दादा कोण भाषण लिहिते समजतच नाही. आता जसं हे आहे, आता राज्यपालाच्या अभिभाषणावर तर बोलता आलं नाही, पण जे मनात आले ते आकडे सांगितले जातात. आता बघा, एका ठिकाणी सांगितलं राज्यपालाच्या अभिभाषणाच्या वेळी की माझ्या शासनाने आपत्ती तत्परतेने व प्रभावीपणे प्रतिसाद दिला, यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणून 15,000 आणि राज्याच्या कोटी आणि राज्याच्या अर्थसंकल्पातनं 5,500 कोटी रुपये दिले. आता वस्तुस्थिती काय आहे? वस्तुस्थिती आहे, मदत आणि पुनर्वसन विभागाने दिलेल्या माहितीनुसार 2020 आणि 2021 या 2 वर्षात 5,799 कोटी SDRF मधनं आणि शासनाने 2,148 कोटी हे या ठिकाणी उपलब्ध करून दिले. मग मी विचार केला आकडा आला कुठलं? सरकार जर सांगताय 15,000 कोटी तर लक्षात आलं हे 15,000 कोटी 2003-04 पासून आहे. 2003-04 पासून तर 2021 पर्यंत एकूण मिळालेले पैसे 15,000 कोटी आणि ते आपण चक्क सांगून दिले की आमच्या सरकारनं आपत्तीमध्ये 15,000 कोटी रुपये दिले, म्हणजे 3-4 पासून तर 2021 पर्यंतचे सगळे पैसे या ठिकाणी आपण छापून टाकले. आता एवढंच नाही, शासनाने एकूण 2,636 मेगावॅट स्थापित क्षमतेचे 34 जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित केले आणि एकूण 160 मेगावॅट स्थापित क्षमतेचे लघु जलविद्युत प्रकल्प खासगीकरणातून कार्यान्वित झाले. आता वस्तुस्थिती काय आहे? जलसंपदा विभागाने आजवर 26 जलविद्युत प्रकल्प उभारून महावितरणला हस्तांतरित केले आहेत. 6 प्रकल्प स्वतः जलसंपदा विभागातर्फे चालवण्यात येतात तर 2 खासगी प्रवर्तकांना चालवण्यात दिले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे 2020 आणि 2021 मध्ये यातला एकही प्रकल्प कार्यान्वित केलेला नाही. हे सगळे प्रकल्प 2020 च्या आधीचे आहेत आणि यातला एक प्रकल्प तर 1962चा आहे आणि आपण क्लेम केलेला एक प्रकल्प 1952चा आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीच्या आधीचा प्रकल्पही आमच्या सरकारने केला असं ठोकून देण्याचं काम आणि मग ते राज्यपालांच्या याच्यात टाकण्याचं काम हे अध्यक्ष महोदय या ठिकाणी खरं म्हणजे मला तर आश्चर्यच वाटतं की म्हणजे तुम्ही कधी विधानमंडळाला गुंडाळता, कधी आम्हाला गुंडाळता, आता जनतेला गुंडाळता. हे चाललं काय 52 पासनं? म्हणजे दुसऱ्यांना लेकरं झाली तर त्याला प्रोत्साहन आम्हीच दिलं असं म्हणण्याचं काम आहे 1952 पासनं. हो ना.
म्हणजे मला तर थोडं आश्चर्य असं वाटतंय की ते जे काही मद्याच्या संदर्भातलं जे काही GR काढणारे लोक आहेत त्यांनाच हे सगळे भाषणं लिहायला आपण देतो की काय असं एक आता हर्बल आता खासगी जलविद्युत प्रकल्प या संदर्भात असंच आहे. एकूण 40 खासगी जलविद्युत प्रकल्पापैकी पहिला 2001 मध्ये 15 ते 19च्या काळात 18 प्रकल्प झाले. 20 आणि 21 मध्ये अवघे 2 प्रकल्प झाले. आपण दिलं ठोकून 39 प्रकल्प आम्ही केले. म्हणजे 2001 पासनं तर 2022 पर्यंत सगळे थांबून दिले. खरं म्हणजे मला तर समजतच नाही की काय ही अवस्था आहे या ठिकाणी. अध्यक्ष महोदय, खरं तर दादा आपण घोषणा खूप करतो. आता छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक करण्याकरता 250 कोटी रुपये आपण दिले. खरंच चांगलं आहे, आपलं अभिनंदन आहे. कारण खऱ्या अर्थानं धर्मवीर स्वराज्य रक्षक असे संभाजी महाराज आहेत. आपण जर त्यांचा एकूण जाज्वल्य इतिहास बघितला तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी धर्माचं रक्षण, स्वधर्माचं आणि स्वराज्याचं रक्षण हे संभाजी महाराजांनी या ठिकाणी केलं. पण अध्यक्ष महोदय, गेल्या अर्थसंकल्पात छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय साताऱ्याकरता आपण 12 कोटी रुपयाची तरतूद केली होती. एक नवा पैसा दिला नाही, एक नवा पैसा नाही. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे हा ते आपला नवीन फॉर्म्युला सगळी तरतूद 31 मार्चला. चला किमान त्या हिशोबाने तर मिळालं तर आम्हाला आनंद आहे, काही अडचण नाही आहे. तुमच्याकडे 31 मार्चच्या आधी देऊन टाका. आमचा एवढाच प्रश्न आहे की चला आता छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आपण या ठिकाणी करतोय, पण त्यासोबत औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या संदर्भात प्रचंड आग्रही असणारे आता का शांत आहेत, याही प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. की आता ते सोडून द्यायचं, 2 ओळीचा ठराव जो मंत्रिमंडळात आणायचा आहे तो का येत नाही, याचा देखील उत्तर हे कुठेतरी आम्हाला अध्यक्ष महोदय या ठिकाणी मिळालं पाहिजे. खरं तर आज आपण या ठिकाणी बघितलं पाहिजे की विकासाची पंचसूत्री सांगत असताना तुम्ही कृषीच्या संदर्भात बोललात, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. मी आत्महत्यांच्या आकड्यांमध्ये जाणार नाही, हा महाराष्ट्राला लागलेला शाप आहे. खरं म्हणजे आपण बघितलं असेल तर 4-4 हजार आत्महत्या या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, जे अतिशय दुर्दैवी आहे. पण यातलं सगळ्यात दुर्दैवी असं आहे की आत्ताच्या आत्महत्या होत असताना या अनेक वेळा आत्महत्या आसमानी संकटाने होतात, आज मात्र सुलतानी संकटाने आत्महत्या होत आहेत. सूरज जाधव सारखा एक शेतकरी व्हिडिओ तयार करतो आणि त्या ठिकाणी सांगतो की माझं विजेचं कनेक्शन कापलं गेलं, शेतकरी म्हणून या राज्यात राहण्यात काही अर्थ नाही आहे, सरकार शेतकऱ्याचं ऐकत नाही. आम्हाला असं वाटलं होतं की सरकार एवढं तर संवेदनशील असेल की एक सूरज जाधव गेल्यानंतर किमान त्याची लाज शरम वाटून शेतकऱ्यांचे विजेचे कनेक्शन कापणं बंद होईल. पण दुर्दैवाने आजही ते झालेलं नाही, आजही ते झालेलं नाही. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे वारंवार आमचे वीज मंत्री त्या ठिकाणी सांगतात वीज मंडळ तोट्यात गेलं, तुमच्या काळात तोट्यात गेलं. माझा पहिला प्रश्न आहे की राज्य चालवायचं कोणाकरता? शेतकऱ्यांकरता ना. मग समजा शेतकऱ्याला मदत करण्याकरता 2 पैसे जास्तीचे द्यावे लागले तर तुम्हाला काय या ठिकाणी एवढा त्रास होतो? अनेकांच्या वडिलांची स्मारकं आपण या ठिकाणी केली ना, अनेकांच्या केली. म्हणजे मी काय बाळासाहेबांबद्दल बोलत नाही, ते मोठेच होते आणि ज्यांची केली ते सगळेच मोठे होते.
पण त्यावेळेस आपल्याला असं नाही आठवलं की राज्याजवळ पैसे नाही आहेत. तेही महत्वाचं होतं. आपण अनेक कामांना पैसे दिले ना. आता तुम्ही या अर्थसंकल्पामध्ये तर जी कामं राज्याच्या अर्थसंकल्पात बसत नाही त्यालाही पैसे दिले, त्यालाही दिले. असं असताना शेतकऱ्यांकरता मात्र एवढं छोटं मन का? आमच्या काळात आम्ही राज्य सरकारच्या वतीनं 1200 कोटी रुपये हे वीज मंडळाला दिले आणि त्यांना सांगितलं तुमची अडचण असेल तर हे आम्ही पैसे देतो, पण शेतकऱ्याचे कनेक्शन कापू नका. आज तुम्ही बघा, हे सांगतात ना मंत्री महोदय, तुमच्या काळात तोट्यात गेलं, तुमच्या काळात तोट्यात गेलं. खरं म्हणजे वीज मंडळामध्ये उलाढाल मोठी असते, कर्ज देखील मोठं असतं, त्यामुळे आकडे मोठे वाटतात. म्हणून मी बॅलन्स शीट घेऊन आलो, आमच्या काळातली बॅलन्स शीट घेऊन आलो. सरकारने पब्लिश केलेली बॅलन्स शीट आहे, MSC DCL याची बॅलन्स शीट आहे. 2017-18 मध्ये प्रॉफिट आफ्टर टॅक्स 442 कोटी. प्रॉफिट आफ्टर टॅक्स 17-18 मध्ये 442 कोटी. 18-19 मध्ये प्रॉफिट आफ्टर टॅक्स 846 कोटी. 2019-20 मध्ये प्रॉफिट आफ्टर टॅक्स 2008 कोटी. त्यानंतर दुसरी कंपनी पाहू, आपली MSP GCL. याच्यामध्ये 17-18 मध्ये प्रॉफिट आफ्टर टॅक्स 700 कोटी. 18-19 334, 19-20 126. त्यानंतर ट्रान्सको मध्ये माझ्याकडे आता आकडा प्रॉफिट बिफोर टॅक्सचा आहे, तो देखील 17-18 815 कोटी, 18-19 745 कोटी, 19-20 493 कोटी. आता या बॅलन्स शीट ज्या आहेत या तर तुम्ही तयार करत नाही, मी नाही तयार करत, मंत्री नाही करत, कोणीच करत नाही. या तर आपला ऑडिटर तयार करतो. ऑडिटरने तयार केलेल्या बॅलन्स शीट नंतर, आणि मी असं नाही म्हणत देशामध्ये एकही पारेषण किंवा काय म्हणतात त्याला वितरण हे खूप चांगल्या स्थितीत नाही आहे, कारण शेवटी सगळ्यांना सामाजिक दायित्व आहे. पण माझा दावा आहे की देशामध्ये सगळ्यात चांगल्या आर्थिक स्थितीत देशात जर कुठलं महावितरण पारेषण किंवा जनरेशन असेल तर ते महाराष्ट्राचं देशामध्ये. आणि असं असताना रोज, आणि मला तर आश्चर्य वाटतं दादा, इकडे तुम्ही त्या ठिकाणी पैसा देताना कसा राष्ट्रवादी करता राखून ठेवता एकदम जोरात चांगला. मग तुम्ही घोषणा केली, 2 वेळा घोषणा केली की काय 500-700 रुपये भरले तरी मे पर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचे कनेक्शन कापणार नाही. काय झालं तुमच्या घोषणेचं? कुठे गेली घोषणा? अरे या पंचसूत्रीमध्ये पाणी दिसतंय, पीक दिसतंय आणि वीज नाही आहे. कशाची पंचसूत्री? पंचतत्वात विलीन व्हायची वेळ आली तर ह्याची पंचसूत्री. शेतकरी पंचतत्वात विलीन होतोय आणि गावोगावी हा आक्रोश वाढतोय. राज्यकर्त्यांनी कधीतरी संवेदनशील व्हावं लागतं. अरे गरज असेल करा ना 1000 कोटी कमी. आमच्या चव्हाण साहेबाला दिल्यात 15,000 कोटी, त्यांना 1000 कोटी उशिरा दिल्यात चालतील ना, त्यांचे काय एका दिवसात खर्च होत नाहीत. त्यांच्या 15,000 कोटीपैकी 1000 कोटी रुपये काढा आणि देऊन टाका महावितरणला आणि सांगा एकाही शेतकऱ्याचं या ठिकाणी कनेक्शन कापायचं नाही. आज अध्यक्ष महोदय ज्या प्रकारे हे कनेक्शन कापण्याचं या ठिकाणी चाललेलं आहे, कुठेतरी आता आपण बघा या सरकारची परिस्थिती कशी आहे. अध्यक्ष महोदय, ह्या सरकारच्या घोषणेमध्ये आणि अंमलबजावणीत फरक किती आहे बघा. अवकाळी पाऊस पडला डिसेंबर 19 मध्ये, मदत कधी मिळाली ऑगस्ट 2020 मध्ये. पडला मार्च एप्रिल 2020 मध्ये, मदत मिळाली फेब्रुवारी म्हणजे पहिली 9 महिन्यानंतर 270 दिवसानंतर. दुसरी अवकाळी पाऊस पडला मार्च एप्रिल 2020 मध्ये,
मदत मिळाली फेब्रुवारी 2021 मध्ये, म्हणजे 11 महिन्यांनी. जून 2020 ची मदत 5 महिन्यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये. मार्च एप्रिल 21 ची मदत ऑक्टोबर 21 मध्ये, म्हणजे 7 महिने 210 दिवसानंतर. ऑगस्ट सप्टेंबर 2021 ची मदत डिसेंबर 2021 मध्ये, म्हणजे 4 महिने, म्हणजे जवळपास 120 दिवसानंतर. म्हणजे अवकाळी पावसाची मदत 120 दिवस ते 330 दिवस इतक्या उशिरानं हे सरकार या ठिकाणी देत आहे. आणि निसर्ग चक्रीवादळ आलं मे मध्ये आणि शेवटचा हप्ता मिळाला एप्रिल 2021 मध्ये, म्हणजे 11 महिने 330 दिवसांनी शेवटचा आपला तुम्ही निसर्ग चक्रीवादळाचा या ठिकाणी दिला. नैसर्गिक आपत्तीमध्ये आपण निसर्ग चक्रीवादळाला घोषणा केलेलं पॅकेज 1500 कोटी, प्रत्यक्ष वितरित 727 कोटी, म्हणजे अखर्चित किती 773 कोटी. अतिवृष्टी 2020 पॅकेज 11,000 कोटी, प्रत्यक्ष वितरित 4,600 कोटी, अखर्चित रक्कम 6,300 कोटी. अतिवृष्टी 2021 परत 10,000 कोटीचं पॅकेज, प्रत्यक्ष वितरित 5,700 कोटी, 4,230 कोटी शिल्लक. तौक्ते चक्रीवादळ 1,000 कोटीची घोषणा, प्रत्यक्ष वितरण 173 कोटी. म्हणजे अध्यक्ष महोदय, आपण जर या ठिकाणी बघितलं तर, आणि काय अवस्था आहे बघा. तुम्ही जलयुक्त शिवार योजना बंद केली, चला तुम्हाला नाही आवडली, तुम्ही केली बंद. तुम्ही घोषणा काय केली होती? तुम्ही घोषणा केली होती आता नव्याने मुख्यमंत्र्यांच्या नावाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचा आम्ही आता सुरुवात करतोय. काय आमच्या मुख्यमंत्र्यांची अवस्था केली हो दादा तुम्ही? इतका काय राग आहे तुमचा त्यांच्यावर? 2 वर्षापूर्वी तुम्ही योजनेची सुरुवात केली. 2 वर्षामध्ये मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेमध्ये 6 कोटी रुपयाचा खर्च आहे. 6 कोटी. अरे किमान मुख्यमंत्र्याच्या नावाने योजना आहे ना, त्याच्यात तर खर्च करा, बाकी जाऊ द्या. उद्या प्रश्न विचारतील ना लोक की मुख्यमंत्र्याची एवढीच किंमत आहे का? आजही आपण असं म्हटलं होतं की शेतकऱ्यांना आम्ही चिंतामुक्त करणार, कर्जमुक्त करणार, 7/12 कोरा करणार, काय जे काय म्हटलं होतं. आजही अवस्था अशी आहे की 18,52,000 शेतकरी हे कर्जबाजारी आहेत. आजही 18,52,000 शेतकरी हे कर्जामध्ये आहेत. आम्ही तर बांधावरच्या घोषणेची आठवणच करून देत नाही. बांधावर काय म्हटलं होतं ते तर दादा भुसे आम्ही विसरलो, तो बांधही विसरलो, त्या घोषणाही विसरलो. पण नाही, दादांना आपलं म्हणणं मनात न पटताय पण चेहऱ्यावर दाखवता येत नाही, त्यांचा प्रॉब्लेम आहे. आणि दाढीमुळे त्यांना ते लपवता येणं शक्य आहे सहज. त्यामुळे हे सांगण्याचा उद्देश काय आहे? उद्देश एवढाच आहे अध्यक्ष महोदय की गेल्या 2 वर्षात सरकारने केलेल्या घोषणा आणि त्याचा अंमलबजावणी याचा काही संबंध नाही आहे. घोषणांमध्ये आपण नापास झालो. अध्यक्ष महोदय, आता शेतकऱ्यांच्या संदर्भात प्रचंड पुळका व्यक्त करणारे आणि लँड एक्विजिशन कायद्यावर गजहब करणारे, गजहब संपूर्ण देशामध्ये केदार साहेब काय गजब होता लँड एक्विजिशन कायद्यावर. आमच्या सरकारमध्ये आम्ही निर्णय केला होता, महाराष्ट्रामध्ये नथिंग डुईंग 4 पट देणार, 5 पट पण देणार, काही काळजीचं कारण नाही. समृद्धी महामार्ग का झाला? तुम्ही जाऊन ज्या गावामध्ये सभा घेतली होती जमिनी देऊ नका, त्या गावातल्या 1 माणसांनी सगळ्यात पहिले जमीन दिली. का दिली? कारण त्याला मोबदला दिला आम्ही, मोबदला. आता तुम्ही काय केलं? आता तुम्ही हा 4 पटीचा मोबदला 2 पटीवर आणला, त्यातही 20% कपात केली. आणि जो काही निर्णय केलाय या निर्णयामुळे आमच्या काळामध्ये शेतकऱ्याला जो मोबदला मिळत होता लँड एक्विजिशनचा, त्यापेक्षा 70% कमी मोबदला आता मिळणार आहे. म्हणजे कवडी मोल भावानं शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याचा निर्णय हा आता तुमच्या सरकारने घेतलाय.
आता कुठे गेले होते लँड ॲक्विजिशन कायद्यावर गजब करणारे? ते विरले, झोपले, संपला. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे ही कोणाच्या सुपीक डोक्यातली कल्पना आहे मला माहिती नाही, पण मला या गोष्टीचा आनंद आणि समाधान आहे की आमच्या काळामध्ये जे लँड ॲक्विजिशन आम्ही केलं शेतकऱ्याला उचित मोबदला देऊन केलं, त्यामुळे अर्ध्याहून अधिक ठिकाणी आम्हाला लँड ॲक्विजिशन करावं लागलं नाही. आमच्या शिंदे साहेब समृद्धी महामार्गामध्ये ॲक्विजिशन फार कमी केलं आपण. लोकांनी स्वतः जमिनी दिल्या आणि कन्सेंटने आपण त्या ठिकाणी त्यांच्या जमिनी घेतल्या, कन्सेंटने सरळ खरेदीने घेतल्या. आता तुम्ही 70% कमी केल्यानंतर कोण कन्सेंट देणार आहे? कोण तुम्हाला कन्सेंट देणार आहे? गडकरी साहेब अनेक गोष्टी सांगतात, सगळ्यात ऐकत नाही तुम्ही. मला माहिती आहे त्यांनी काय काय सांगितलंय, त्यात काही ऐकत नाही तुम्ही, सोयीचं ऐकता. आणि ते त्यांनी वेगळ्या प्रकारे, मला माहिती आहे त्यांनी काय म्हटलं होतं, मी सांगेन ते दादांच्या उत्तरानंतर सांगेन. खरं म्हणजे पीक विम्याच्या संदर्भातली परिस्थिती मी अनेक वेळा या सभागृहात मांडली आहे. दादा भुसे एक मीटिंग घेणार होते, माझ्यामुळेच त्याला थोडा उशीर झालेला आहे, पण सगळी माहिती आता तुमच्याकडनं मी मागितलेली माझ्याकडे आली आहे, कारण मी विनंती केली होती माहिती द्या, ती आली आहे, त्याच्यावर करू. पण खरोखर गेल्या 2 वर्षामध्ये पीक विम्यापोटी आपल्याला पैसाच मिळाला नाही. आपण जर बघितलं तर 99 ते 2014 या ठिकाणी 25 लाख शेतकऱ्यांना 578 कोटी मिळाले. प्रधानमंत्री पीक विम्याच्या 5 वर्षात आमच्या काळात या ठिकाणी 14,400 कोटी रुपये मिळाले. म्हणजे साधारणपणे आपण जर बघितलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात ती वाढ झाली आहे. आणि आता या 2 वर्षामध्ये केवळ या ठिकाणी 3,981 कोटी रुपये मिळाले. त्यामुळे सरासरी कमी आली आहे, मदतही कमी झाली आहे. त्या संदर्भात निश्चितपणे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आता दादांनी आम्हाला सांगितलं की जरी आम्ही वैधानिक विकास मंडळ बंद केलं असलं तरी विदर्भ मराठवाड्याला आम्ही देणार आहोत. असं होत नाहीये. हळूहळू एक एक योजना तुम्ही बंद करताय, एक एक योजना बंद होते. आज आपण बघा, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या उद्योगांची वीज सवलत 2024 पर्यंतची होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योगांना सवलत मिळत होती. महाविकास आघाडीने ती सवलत बंद केली. आम्ही आवाज उठवला तर सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीसाठी थकबाकी देण्याचा निर्णय घेतला. पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी केवळ 1200 कोटी रुपयाचा निधी दाखवण्यात आलाय, त्यामुळे ही सवलत मिळू शकत नाही. आज इंडस्ट्रीच्या संदर्भात अतिशय सायंटिफिकली पारेषणाचा लॉस हा जिथे कमी आहे तिथे डिफरन्शियल टॅरिफ असलं पाहिजे. या आधारावर MERC कडनं अप्रूव्ह करून हे टॅरिफ विदर्भातल्या उद्योगाला आणि मराठवाड्यातल्या उद्योगाला दिलं होतं. आज तुम्ही बघा, आमच्या जालन्यामध्ये, औरंगाबादमध्ये विशेषतः जे लोक स्टीलचं काम करणारे आहेत, एका दिवसात ते इतक्या लॉसमध्ये यायला लागले कारण तुम्ही नॉर्मल टॅरिफ करून टाकलं त्यांचं. म्हणजे जे लोक नवीन इन्व्हेस्टमेंट करत होते, तुम्ही बघा इतक्या मोठ्या प्रमाणात प्रत्येकाने इन्व्हेस्टमेंट वाढवली, पण इलेक्ट्रिसिटीची सबसिडीज तुम्ही काढून टाकली विदर्भ मराठवाड्याची. अध्यक्ष महोदय, माझी या ठिकाणी विनंती आहे की जी सबसिडी आहे ही सबसिडी तुम्ही परत दिली पाहिजे. पॉवरलूमची सबसिडी तुम्ही काढून टाकली, ती दिली पाहिजे. आणि एक चुकीचं चाललंय, आता याला मंत्र्यांचा आशीर्वाद आहे, अधिकारी करतायत, मला माहिती नाही, पण जिथे सबसिडी आहे दादा पॉवरची, त्या ठिकाणी वस्त्रोद्योग असो, हे असो, कुठेही ते अधिकारी सबसिडी अडवतात, मग भेटायला बोलवतात, आणि मग भेटल्यानंतर सबसिडी रिलीज होते. जे भेटले त्यांची होते, जे नाही भेटले त्यांची होत नाही. टेक्सटाईल मध्ये सगळे म्हणजे बऱ्याच ठिकाणी हे चाललेलं आहे. तुम्ही एक निर्णय करा आणि या पूर्ण इलेक्ट्रॉनिक पद्धतीवर आणा. मंत्री काय, अधिकारी काय, कोणालाही याच्यात अधिकार असू नये.
कोणाला इकडे कंप्लायन्स झाला की तिकडे पैसा मिळाला पाहिजे. आणि आज यामुळे विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये चालू असलेले उद्योग हे या सरकारच्या या धोरणामुळे या ठिकाणी बंद होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं म्हणजे वैधानिक विकास मंडळाबद्दल आता पुन्हा बोलत नाही, कारण बोलून फायदाच नाही. पण दादा तुम्ही केली होती घोषणा नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीसाठी 200 कोटी रुपयाची 6 मजल्याची इमारत. वर्षभरात एक बैठक घेतली अशोक चव्हाण साहेबांनी, बाकी काहीच नाही, काहीच नाही. एक नवा पैसा नाही, एक नवा पैसा नाही, काहीच नाही. एक ही बातमी माझ्याकडे आहे दिव्य मराठीची, सेकंड क्लास सरकार, आणि त्यांनी दिलाय की आघाडी सरकारने बजेटपैकी फक्त 52% निधी खर्च करून द्वितीय श्रेणीच मिळवली. मग प्रत्येक विभागाचं दिलाय. जाऊ दे आता, ते वाचत नाही फार वेळ घालून. अध्यक्ष महोदय, इतका कोरोनाचा सगळा प्रकोप झाला तरी आरोग्य विभाग काही आपल्या कुठे अजेंड्यावर आहे का? आता बघा, कोरोना रुग्णांना तसेच नवजात माता आणि शिशूंना आहार देण्यासाठी आज आरोग्य विभागाकडे त्या ठिकाणी पैसे नाही. आरोग्य विभागाने याकरता मागितलेला निधी होता 138 कोटी. 138 कोटी आणि आपण मंजूर केला 85 कोटी आणि प्रत्यक्षात दिला 21 कोटी रुपये बस. विविध अत्यावश्यक सेवांसाठी आरोग्य विभागाची मागणी होती 835 कोटी, आपण मंजूर केला 508 कोटी आणि प्रत्यक्षात दिले केवळ 263 कोटी. आरोग्य विभागाने वीज बिल, पाणी आणि दूरध्वनी, आता याच्यात तर कपात नाही करतायत, याकरता मागितले 63 कोटी 63 करोड. मंजूर निधी 38 कोटी आणि त्यातही दिला 31 कोटी. आता काय टेलिफोन विभागाकडे जाऊन त्यांना हे सांगायचं किंवा या वर्षापुरतं सोडून द्या? आमचे राऊत साहेब थोडी ऐकणार आहे. एक वेळ टेलिफोनवाले ऐकतील, राऊत साहेब म्हणलं नाही, तुम्ही जर बिल भरलं नाही कट, दवाखाना असो का काही असो कट. कंत्राटी सेवकांसाठी मागणी होती 403 कोटी, प्रत्यक्ष दिले केवळ 180 कोटी. अध्यक्ष महोदय, 81 लोक आगीमध्ये ठार झाले आरोग्य विभागात. 81 लोक वेगवेगळ्या आगींमध्ये. अग्नी सुरक्षा बसवण्याकरता 230 कोटीचा निधी मागितला, एक नवा पैशाचा निधी मिळालेला नाही. इकडे चौकशी, कठोर कारवाई, कुठली चौकशी, कुठली कठोर कारवाई, काहीच समजत नाही. आणि आता तुम्ही कदाचित याकरता कमी दिला असेल, कारण ही तर कहाणी त्याच्यापेक्षा वेगळी आहे. आता हा जो कमी मिळालेला निधी आहे, या निधीतही आरोग्य विभागाने 46% पैसा खर्च केला. खरं म्हणजे आपण 21-22च्या अर्थसंकल्पात 17,183 कोटी आणि 20-21 मध्ये 12,057 कोटी असं या ठिकाणी वाढवून दिला होता. आणि यापैकी औषधी करता 1733 कोटी रुपये दिले होते. खर्च किती झाला माहितीये? 110 कोटी. 6%, 6% ना. मेडिकल एज्युकेशनच्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये काय म्हणतात, मेडिकल कॉलेजमध्ये औषध आहे ना, कुठल्या आपल्या रुग्णालयामध्ये औषध आहे. आणि राष्ट्रीय ग्रामीण मिशनच्या अंतर्गत आलेल्या पैशातूनही 41% खर्च आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने 49% खर्च केला आहे. आणि आशा वर्कर करता आपण आता वाढवून दिले, अभिनंदन आहे तुमचं. पण आशा वर्कर करता तुम्ही ठेवले होते 297 कोटी, खर्च आहे फक्त 28 कोटी रुपये. त्यामुळे अध्यक्ष महोदय, त्याही पेक्षा मला आश्चर्य वाटतं, महात्मा फुले जनारोग्य योजनेवर सगळ्यात जास्त पैसा कधी खर्च झाला पाहिजे? 2020-21 मध्ये आणि 21-22 मध्ये सगळ्यात जास्त
2019 मध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा खर्च होता 552 कोटी, 2020 मध्ये तो झाला 399 कोटी आणि 2021 मध्ये त्याच्याही कमी आला तो 325 कोटी. म्हणजे महात्मा फुले जनआरोग्य योजना कोविडच्या काळात जर नाही वापरली तर आपण कधी वापरली? काय केलं याचं नेमकं? का पैसा कमी झाला? म्हणून आम्ही रोज सांगायचो आणि शेवटी हायकोर्टामध्ये तेवढे ॲफिडेव्हिट जमा झाले. इकडे मंत्री महोदय रोज सांगायचे जनआरोग्य योजनेत आम्ही दिले आहेत, आम्ही बिलं दिली आहेत, सगळं सरकार करताय. कुठला खर्च आहे? 19 जे नॉर्मल वर्ष होतं त्यात 552 कोटीवर तुम्ही 325 कोटीवर कोविडच्या वर्षामध्ये जर येत असाल तर अध्यक्ष महोदय कुठेतरी आरोग्य विभागाच्या संदर्भात तुम्ही जे सांगताय आणि जे करताय यामध्ये प्रचंड मोठा फरक आहे. आज बघा कोविडच्या मृत्यूच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये आपण सांगितलं 1,41,000 मृत्यू, दावे मात्र प्राप्त झाले 2,27,000 आणि 25 जानेवारी पर्यंत मंजूर केले 1,07,000. आता छोट्या छोट्या कारणाने आपण हे दावे रद्द करतोय. काय तर फॉर्म इंग्लिश मध्ये, फॉर्म मध्ये डिसीज लिहिलाय. आता डिसीज म्हणजे मेलेला, त्या बिचाराला वाटतं डिसीजचा अर्थ आपल्याला कुठला रोग आहे, त्यामुळे डिसीजच्या ठिकाणी सगळ्यांनी लिहिलं कोविड-19. कोविड-19 लिहिलं म्हणून आपण ते फॉर्म रद्द केले. असे 50,000 अर्ज बाद केले आहेत आपण. ज्यांना SMS आले की तुमच्या खात्यात पैसे आले त्यांना मिळाले नाही. बोरीवलीतील चेतना मेहता त्यांचे पती पहिल्या लाटेत गेले, एकुलते एक कमावते होते. संदेशाला पण खात्यात पैसा नाही. प्रियंका नागवेकर 49 वर्षाचा पती गमावला, त्यांच्या नावासमोर पोर्टल दाखवते खात्यात पैसे जमा झाले, खात्यात पैसेच नाही. खरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची आपण पूर्तता करतो, पण अध्यक्ष महोदय कुठल्याही प्रकारे मुंबई असो की ज्या ठिकाणी आपण 16,500 मृत्यू दाखवले, प्रत्यक्ष दावे प्राप्त झाले 37,000 आणि अजून प्राप्त होत आहेत. आता यातले 9,400 वेगवेगळ्या जिल्ह्यांना पाठवून दिले की त्या जिल्ह्यातल्या तिकडे घेऊन जा. 9,000 नाकारून टाकले. अध्यक्ष महोदय आता झाला ना कोविड, आता कशाला फसवाफसवी करायची या ठिकाणी? आपण बघतोय देवेंद्र फडणवीस विधानसभेमध्ये बोलत आहेत. जे बजेट सादर झालं त्या बजेटवर टीका केलेली आहे आणि अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी. कोरोना काळात फसवाफसवी झाली, कुठला निधी कुठे कसा वापरला गेला, काही विभागांमध्ये तर तो वापरलाही गेला नाही, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन टीका करण्यात आलेली आहे देवेंद्र फडणवीसांकडून. विधानसभेमधलं थेट प्रक्षेपण आपण बघत होतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर बोट ठेवलं गेलंय. विकासाची पंचसूत्री म्हणजे नेमकं काय हाही प्रश्न विचारला गेलाय आणि या पंचसूत्रीमधल्या 5 विभागांपैकी 2 विभागांवर सडकून टीका करण्यात आलेली आहे. कसं अर्धवट काम झालं याविषयी प्रश्न विचारला गेलेला आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेवरून टीका करण्यात आली आहे. बजेट आणि खर्चाचा तालमेल लागत नाही. जुन्या योजनांची नव्यानं सुरुवात केली गेली आहे. GDP वाढला तरी महसुलात तूट बघायला मिळते आहे. राज्य विकासात केंद्रीय योजनांचा आधार घेतला गेलाय. केंद्रीय योजनांचा वापर करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 57%, काँग्रेसला 26% निधी मिळालाय. शिवसेनेला सगळ्यात कमी म्हणजे 16% निधी मिळालेला आहे. NCPला 3,14,820 कोटी रुपये मिळालेत. काँग्रेसला 1,44,193 कोटी मिळालेत. 50% निधीही खर्च झालेला नाहीये यातला. अनेकांच्या वडिलांची स्मारकं मात्र उभारली गेली. शेतकरी मदतीसाठी मात्र पैसे कमी पडत आहेत सरकारला.
शेतकरी पंचतत्वात विलीन व्हायची वेळ आली. अनेकांच्या वडिलांची स्मारकं झाली. कोरोना काळातही फसवाफसवी झालेली आहे. जन आरोग्य योजना योग्य पद्धतीने वापरली नाही. कोरोनाच्या काळातही योजनांचा वापर केला गेला नाही. रुग्णांचे 50,000 अर्ज बाद झाले असे देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ऐकूयात. गेल्या काही वर्षांमध्ये आपण हा प्रयत्न केला होता की सगळं बर्डन 31 मार्चवर जे येतं ते येऊ नये, पण दादा ते पुन्हा यायला लागलाय. आपण बघा, वर्षभरात आपण निधी उपलब्ध करून दिले नाहीत. 20-21 या आर्थिक वर्षात एकूण झालेल्या खर्चापैकी 20.64% खर्च मार्च महिन्यातला आहे आणि त्यातला 19.33% म्हणजे जवळजवळ 20% खर्च हा एका दिवशी 31 मार्चला आपण केला. 20% म्हणजे एकूण बजेटच्या 1/5 खर्च हा एका दिवसाचा आहे. ही आर्थिक शिस्त आहे का? एकूण मागण्यांपेक्षा सुधारित अंदाज हा 48,000 कोटींनी कमी आहे. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की आपण बजेट बनवतोय दाखवण्याकरता आणि खर्च करतोय मनमानीपणे. बजेटचा आणि खर्चाचा ताळमेळच लागत नाहीये. ज्यावेळी जो खर्च वाटला तो खर्च करतोय, पुरवणी मागण्यांमध्ये तो घेतोय आणि त्याला आपण मान्यता देतोय, आणि मूळ खर्च जो आहे हा मूळ खर्च मात्र आपण करतच नाहीये. म्हणजे आपण असं म्हणतो की खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे, अशा प्रकारची अर्थसंकल्पाची अवस्था ही या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. या सरकारला मद्यामध्ये जास्त इंटरेस्ट असल्यामुळे काय जुन्या बाटलीत नवीन दारू का नवीन बाटलीत जुनी दारू असं काहीतरी या ठिकाणी योजनांचं होताना आपल्याला बाटलीचा लेबल बदलला, हे जास्त सोपं आहे. ते गुलाबराव ते काहीतरी बोलतायत बरं, मी बोलणार नाही. ते आपण गुलाब पाणी पिणारे लोक. या 5,48,777 कोटी पैकी राष्ट्रवादी काँग्रेसला किती मिळाले? त्यांच्या खात्यांना 3,14,820 म्हणजे 57%. काँग्रेसच्या खात्यांना किती आहेत? 1,44,193 कोटी म्हणजे 26%. आणि परब साहेब, आपल्या शिवसेनेची काय परिस्थिती बघा, 90,181 कोटी म्हणजे 16%. 16%. आणि जिथे पगार जास्त द्यावा लागतो अशी खाती राष्ट्रवादीकडे नाही आहेत. ती खाती काँग्रेसकडे आहे. शिक्षण विभाग, ती खाती तुमच्याकडे आहे, उच्च शिक्षण विभाग. दादा, बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात तुम्ही श्रेय घेतलं, पण खरं तर या संदर्भात मला हे सांगितलं पाहिजे की 2014 साली न्यायालयाने बंदी टाकली होती. त्यानंतर आमचे महेश दादा लांडगे केंद्र सरकारकडे घेऊन गेलो. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी गॅझेट काढला आणि शर्यत पुन्हा सुरू झाली. न्यायालयाने पुन्हा बंदी घातली. 2017 साली आम्ही कायदा केला आणि पुन्हा शर्यत सुरू केली. त्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केल्यानंतर रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल, बुल हा म्हणजे बैल हा धावणारा प्राणी आहे, अशा प्रकारचा अहवाल आमच्या सरकारने तयार केला. आणि आपण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बघा. हा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय, हा जो काही रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल केदार साहेब अहवाल आम्ही जो तयार केला होता तो अहवाल स्वीकारला आणि त्याच्या आधारावर ही परवानगी दिली आहे. आली तुमच्या काळात असली तरी आम्हालाही थोडं क्रेडिट त्याचं द्या, सगळं घेऊन जाऊ नका. या सगळ्यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ आणि महात्मा फुले महामंडळास 2021 आणि 21-22 या वर्षात केवळ वेतनासाठी पैसे देण्यात आले. केवळ वेतनासाठी. खरं म्हणजे
भाग भांडवल काहीच नाही. त्यामुळे नुसती तरतूद दाखवली, वितरण 1 पैसा नाही, खर्च 1 पैसा नाही. मग आज ही जर अवस्था असेल तर एकीकडे आपण 10 कोटी रुपये देऊन शाळा त्या ठिकाणी बांधायची आणि महामंडळाला मात्र 1 नवा पैसा या ठिकाणी द्यायचा नाही. एक अध्यक्ष महोदय, अतिशय भयानक बाब ही माध्यमात मला पाहायला मिळाली. भ्रष्टाचार कशा कशात व्हावा, वेश्यासाठीच्या निधीत भ्रष्टाचार झालाय. बापरे बापरे काय वेश्या वेश्या. अध्यक्ष महोदय, आमचे संजय राऊत साहेब दलालांसाठी जो शब्द वापरतात तो मी इथे वापरू शकत नाही, पण कोविड काळात हातावर पोट असणाऱ्यांसाठी 51 कोटी रुपये आपण दिले. नांदेड जिल्ह्यासाठी 2.81 कोटी रुपये प्राप्त झाले. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ कासरखेडा या खासगी संस्थेला वितरणाचं काम देण्यात आलं. त्यांनी सांगितलं की हा संपूर्ण निधी आम्ही देह व्यापार करणाऱ्या महिलांना वितरित केला. आता या देह व्यापार करणाऱ्या महिलांना कसं निवडलं असं विचारलं तर त्यांच्याकडे उत्तर नाही. यादी मागितली तर म्हणतात यादी गोपनीय आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांना विचारलं तर त्यांच्याकडे कुठली माहिती नाही. आणि देह व्यापार करणाऱ्या महिलांकडे सामाजिक संघटना गेल्या तर त्यांना तर योजनेची माहितीच नाही. कोणाची शोधून काढूया. खरं म्हणजे एबीपी माझाने या संदर्भात खोदकाम केलं आणि असं लक्षात आलं की त्या महिलांनी सांगितलं अशी योजना आहे हेच आम्हाला माहिती नाही. आता नांदेडचा एक प्रकार उघडकीस आलाय. इतर ठिकाणी काय झालं असेल, माझी तर आपल्याला मागणी आहे की याची पूर्ण माहिती घेऊन याची कडक कारवाई करा. वेश्यांसाठीचा पैसा जर कोणी खात असेल, कुठे आपण चाललोय. खरं म्हणजे आपण मनुष्यबळ विकास, पण आता खंडणी लाच हाच कौशल्याचा भाग बनलाय. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास महामंडळाचे सहसंचालक जाधव यांना 5 लाखाची लाच घेताना रंगेहात पकडलं. 293चा रिप्लाय कधी सुरू करायचंय? खरं म्हणजे खूप मोठी स्टोरी आहे, वेळ कमी आहे, पण इतकं भयानक अशा प्रकारे हे सगळं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बोगस एमबीएच्या पदव्या दिल्या जात आहेत. 292 विद्यार्थ्यांना बोगस एमबीएच्या पदव्या देऊन 58 लाख रुपयाचा गंडा घातलाय. उद्या नाही, कोणीतरी स्वप्नील ठाकरे छत्रपती ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा अध्यक्ष, छत्रपती प्रतिष्ठानचा अध्यक्ष, त्यासोबत कोणी महेश देशपांडे, माधव पाटील, 292 विद्यार्थ्यांना काय सांगितलं, कानपूर विद्यापीठाच्या तुम्हाला डिग्र्या देतो आणि खोट्या डिग्र्या देऊन या ठिकाणी अध्यक्ष महोदय पोलीस भरतीतले घोटाळे आहेत, टीईटीतले घोटाळे आहेत. आता त्याही संदर्भात माहिती भरपूर आहे, पण आता जास्त खोलात जात नाही. हे विषय मांडलेले आहेत. त्या मनुष्यबळ विकास आपण कसा करतोय हे देखील लक्षात येत आहे. तो इन्फ्रास्ट्रक्चरचं देखील चांगलं मांडलं. इन्फ्रास्ट्रक्चर हे महत्वाचं आहे. त्यामुळे तुमचं सरकार आलं तर तुम्ही त्या योजना चालवायच्या असतात, आमचं आलं तर आम्ही चालवायच्या असतात. सुरुवातीला 1-1.5 वर्ष तुम्हाला योजना बंद करण्यात जास्त इंटरेस्ट होता. आता यात लक्षात येत आहे की त्या योजना तुम्ही पुढे नेताय. पण एक गोष्ट मला या ठिकाणी अध्यक्ष महोदय, कोस्टल रोड प्रकल्प आहे, कोरियन आणि स्पॅनिश जॉईंट व्हेंचरच्या तर्फे अध्यक्ष महोदय या ठिकाणी एक सब कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे. हे कोणाला दिलं आहे? इनोवेव्ह इंजिनिअरिंग अँड ॲडव्हर्टायझर्स. आता हे जे सत्यजित देशमुख आहे, कोणाचे भाऊ आहे वगैरे मी सांगणार नाही, ते जोडून द्या. या कंपनीला कन्सल्टिंगचं शुल्क मिळालंय. किती? 83 कोटी रुपयाचं. महापालिकेला विचारलं ते म्हणतात आम्ही असं कुठलं कामच दिलेलं नाही, आमचा व्यवहारच नाही आहे. कोस्टल विभाग म्हणतो आमच्याकडे असा कागद नाही आहे. पण अध्यक्ष महोदय, त्यांनी बयानात हे मान्य केलं आणि या ठिकाणी हे जे काही पैसे 82-83 कोटी रुपये जे कन्सल्टिंगचे आहेत, ते कन्सल्टिंगचे नाही आहेत, हे किकबॅकचे पैसे आहेत.
आज खरं म्हणजे मला 4 वर्ष उत्तर द्यावं लागलं, बुलेट ट्रेनची आवश्यकता काय, बुलेट ट्रेनची आवश्यकता काय. 4 वर्ष मी भैया या ठिकाणी सांगत होतो बुलेट ट्रेनची आवश्यकता काय आहे, आपल्याला किती फायदा आहे, ती कशी फुकटात होते आहे, त्यातनं किती रोजगार निर्मिती होणार आहे. मला आता आनंद वाटतो की आता तुम्ही मागणी करायला लागले, मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेन सुरू करा. म्हणजे 4 वर्ष जे पटलं आता की बुलेट ट्रेनची आवश्यकता आहे. तुम्ही म्हणजे सरकार म्हणून हे जे सगळे बसलेले आहेत, अरे इतके उत्तर दिले मी, त्याचा पूर्ण त्यांना गणित की अर्थव्यवस्थेला बुलेट ट्रेनने काय चालना मिळते हे रोज घसा ओरडून सांगायचो, तरी पुन्हा माझ्या अंगावर यायचे, मुंडे साहेब वरच्या सभागृहात अंगावर यायचे. पण अध्यक्ष महोदय, मला आनंद आहे, उशिरा का होईना पण तुम्हाला हे पटलं. आणि अध्यक्ष महोदय, मला आश्चर्य वाटतं अजूनही अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेनला तुम्ही मदत करत नाही आहात, आणि नवीन हैदराबाद मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन तुम्ही, मला माहिती आहे आता केसीआर साहेब येऊन गेले, संबंध तुम्ही वाढवताय, त्यामुळे मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेन सुरू झाली, हा फास्ट होतील, संबंध फास्ट होतील. अध्यक्ष महोदय, एवढंच सांगतो, चांगलं आहे. आणि यासोबत आमच्या काळामध्ये आम्ही नागपूर ते मुंबई, मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेनचा प्रस्ताव केलेला आहे. त्याच्याकरता समृद्धी महामार्गावर जागा आहे, फक्त 33% 33% लँड ॲक्विजिशन करावं लागतं आणि ही बुलेट ट्रेन होऊ शकते. याचाही विचार हा आपण करावा, अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे. खरं म्हणजे मेट्रोच्या संदर्भात तर काय सांगायचं, आज मेट्रो 4 मधनं डबे पुरवणारी कंपनी आता त्यांनी माघार घेतलेली आहे. मेट्रोच्या संदर्भात इतक्या गोष्टी मला या ठिकाणी आता, माझा वेळही कमी आहे. विरोधी पक्षनेते महोदय, मला अर्धा मिनिट देता का? हो अगदी, मलाही बरं आहे. असं आहे की सभागृहानं मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की आता आपले गृहमंत्री 293च्या प्रस्तावाला रिप्लाय द्यायला येतील 5 वाजता. या चर्चेकरता आज आपण 3 तास दिलेले आहेत. 2:46 आणि 30 सेकंदानं माननीय विरोधी पक्षनेते बोलायला उभे राहिले. दोन्ही पक्षाला निम्मा वेळ म्हटलं तर 90 मिनिटं आहेत. रिप्लाय झाल्यानंतर आजचे 3 तास पूर्ण करायचे का, एवढाच फक्त सभागृहानं मला होय अध्यक्ष महोदय, बोला. आपण रिप्लाय झाल्यानंतर, कारण सदस्यांना खूप वर्षांनी बोलायला मिळत आहे बजेटवर, तर बोलू देऊया. अध्यक्ष महोदय, मेट्रो 3च्या संदर्भात खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, ज्या कारशेडला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली होती, सर्वोच्च न्यायालयाने, आणि सर्वोच्च न्यायालयाने मान्यता देताना अतिशय स्पष्टपणे सांगितलं होतं की जी झाडं आपण कापतोय ती झाडं त्यांच्या संपूर्ण आयुष्यात जेवढं कार्बन सिक्वेस्ट्रेशन करतील तेवढं ही मेट्रो 80 दिवसाच्या फेऱ्यांमध्ये करू शकते, आणि म्हणून त्या ठिकाणी कारशेड तयार करायला परवानगी दिली होती. पण अध्यक्ष महोदय, कोणाचा इगो आडवा आला मी आता त्या संदर्भात बोलणार नाही. अहंकारामुळे नाही, मी आता मला असंही म्हणायचं नाही, पण हा अहंकार किंवा जो काही इगो आहे, आज मेट्रोचं कारशेड 3चं होत नाही. अध्यक्ष महोदय, जी मेट्रो या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षी आपल्याला कार्यान्वित दिसली असती, आता अजून 5 वर्ष ती मेट्रो काही होऊ शकत नाही. आणि सगळ्या ज्या मेट्रो आपण करतो त्या मेट्रोची फीडर लाईन, मेन फीडर लाईन ही मेट्रो आहे. बाकी सगळे आडवे आहेत, ही उभी आहे, ही चालली आहे नीट. आणि अध्यक्ष महोदय, आज इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्राइस एस्केलेशन खूप गोष्टी आहेत. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की या संदर्भात जे काही धोरण असेल ते धोरण बदलावं आणि तात्काळ ज्या ठिकाणी कारशेडचं 25% काम पूर्ण झालेलं आहे, 400 कोटीचं काम आहे, 100 कोटीचं झालं आहे, 300 कोटीचं करायचं आहे, 9 महिन्यात होऊ शकतं, मेट्रो सुरू होऊ शकते, 5 वर्ष कशाला थांबता. आणि म्हणून हा जो काही आडमुठेपणा आहे हा सोडला पाहिजे. आणि अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थानं कारशेड त्या ठिकाणी केलं पाहिजे अशी माझी विनंती आहे.
आता आपण परकीय गुंतवणुकीची स्थिती काय आहे ते बघू. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आमचे देसाई साहेबच त्याही वेळेस उद्योग मंत्री होते, आम्ही सोबत काम करायचो आणि मला आनंद आहे की जवळजवळ 4 वर्ष आपण पहिल्या क्रमांकावर राहिलो. त्याही वेळेस काही नाही, त्याही वेळेस. आणि एका वर्षी तर एकूण देशाच्या 47% गुंतवणूक आपल्याकडे आली. पण आताची परिस्थिती काय आहे? आता पुन्हा एकदा आपण 3ऱ्या क्रमांकावर गेलो. पहिल्यावर अध्यक्ष महोदय गुजरात आला, दुसऱ्यावर कर्नाटक आला आणि आम्ही 3ऱ्या क्रमांकावर गेलो. अध्यक्ष महोदय, तुमच्याचकडनं घेतलेली माहिती आहे, जानेवारी ते डिसेंबर 2020 22,617 कोटी रुपयाचे सामंजस्य करार केले, पण काम सुरू झालं फक्त 1900 कोटी रुपयाचं. जानेवारी ते डिसेंबर 2021 14,440 कोटी रुपयाचे सामंजस्य करार केले, काम सुरू झालं 380 कोटी रुपयाचं. म्हणजे 2 वर्ष मिळून आपण 2,200 कोटी चे प्रकल्प अंडर कन्स्ट्रक्शन असा दावा होता, पण अध्यक्ष महोदय त्याच्या तुलनेत केवळ 6.15% एवढंच या ठिकाणी काम सुरू झालं. मला याची कल्पना आहे की याला वेळ लागतो, हे काही वर्षभरात होत नाही, पण तरी देखील प्रगती काही तर असली पाहिजे. आज आपण उद्योगात देखील मागे चाललो आणि अध्यक्ष महोदय काहीही झालं की एक गोष्ट पक्की असते, केंद्र सरकारने जीएसटीचं कंपेन्सेशन दिलं नाही. खरं म्हणजे केंद्र सरकार कायद्याने बांधिलंय, 5 वर्ष कंपेन्सेशन द्यायला कायद्याने बांधिलंय. मागील वर्षी केंद्रातही जीएसटी नव्हता, तर केंद्र सरकारने 1 लाख कोटी रुपये स्वतः कर्ज घेतलं आणि आपलं कंपेन्सेशन दिलं. आणि या कंपेन्सेशनच्या संदर्भातलं आपलं इयर जुलै आहे, ते मार्च नाही आहे. त्यामुळे एकही पैसा केंद्र सरकार शिल्लक ठेवणार नाही. पण आपण हे बघा, महाराष्ट्राला फायदा कसा झालाय या कंपेन्सेशनमुळे. 17-18ला आपलं कंपेन्सेशन होतं 6.28% आणि 20-21ला ते झालं 16.26%. 10% कंपेन्सेशन का वाढलं? जर हे कंपेन्सेशन केंद्राने दिलं नसतं किंवा कोविडचं कारण सांगितलं असतं, किती मोठं नुकसान आपल्याला झालं असतं. पण असं नाही केलं केंद्र सरकारने. त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आमचंही कमी येत आहे तर आम्ही कर्ज घेऊ आणि या ठिकाणी हे सगळं कंपेन्सेशन देऊ. आपण बघा, 19-20ला 11%वर गेला आणि 20-21ला ते 16%वर गेलाय. पण त्याच वेळी दादा, महाराष्ट्रातलं महसूल जमा होण्याचं प्रमाण हे मात्र खूप कमी झालंय. ही चिंतेची बाब आहे. देशातही कोविड होता, देशाच्या अन्य राज्यातही कोविड होता, पण त्या राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राचं महसूल जमा होण्याचं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण फार त्या ठिकाणी खाली गेलाय. आता आपण बघा, स्टेट जीएसटी संकलनामध्ये जी निगेटिव्ह ग्रोथ झाली, देशाची निगेटिव्ह ग्रोथ आहे 5.67% आणि आपली निगेटिव्ह ग्रोथ आहे 10.3%, दुप्पट. याचा अर्थ देशामध्ये या सगळ्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये जो काही कारभार चालला होता तो महाराष्ट्राने करू दिला नाही. सगळ्यात जास्त पेशंट आपल्याकडे होते, सगळं आपल्याकडे होतं, पण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याच्या संदर्भात जे बोल्ड स्टेप घ्यायला पाहिजे होत्या त्या बोल्ड स्टेप आपण घेतल्या नाहीत. आणि तुम्ही जर बघितलं, राजस्थान -3%, केरळ -4%, पंजाब -4%, पश्चिम बंगाल -5%, आंध्र -5%, तमिळनाडू -8%, सगळ्यात जास्त महाराष्ट्र -10%. म्हणजे हे जे काही कंपेन्सेशन आपल्याला अधिकचं घ्यावं लागतंय ते आपल्या अर्थव्यवस्थेवर दुपटीचा परिणाम आपण घडवला. आपलं संकलन देशापेक्षा दुपटीने कमी झालं, म्हणून आपल्याला हे अधिकचं कंपेन्सेशन या ठिकाणी घ्यावं लागतंय आणि तरी ते केंद्र सरकार देत आहे. त्यामुळे दादा, तुम्ही कधी कधी तारीफ करून टाकता, इतरांना देखील सांगा, कारण तुम्ही अर्थमंत्री असल्यामुळे तुम्हाला आकडे माहिती आहे. त्यामुळे तुम्ही कधीतरी तारीफ करता, इतरांनाही ते आकडे सांगा की केंद्र सरकार अन्याय करत नाही, उलट केंद्र सरकार
अडचणीच्या काळामध्ये राज्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. राज्याच्या अर्थसंकल्पावर सध्या चर्चा सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हे वाभाडी काढताय सरकारचा. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोक. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पुन्हा एकदा विधानसभेत जाऊयात. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. डॉक्टर लांबे, मेरा ससुर पूरा कोकण बेल्ट संभालते थे, ब्लैक बेल्ट थे और वही पूरा संभालते थे. मगर अरशद खान, अच्छा, बॉम्बे में मेरे चाचा थे और पूरा संभालते थे. जब मैं मदनपुरा में था, भेंडी बाजार में मेरी पैदाइश है. मैं डॉक्टर लांबे, मेरे घर में कोई मसला होता है तो वहां तक पहुंचता है. सीधी बात भाई तक पहुंचती है. अभी 4-5 दिन से मेरे घर में मसला चल रहा है, लगता है कि अपनी जान की जान देने जैसा है. अरशद खान, इसलिए मैंने पूछा सही सही में तेरी कहानी क्या, तो बोली कुछ नहीं, मेरा अपना टेंशन है. डॉक्टर लांबे, अरशद, मैं बोलता हूं कि तुम अभी वकफ का काम पकड़ो. अभी अपने पास पावर है, अभी तुम चाहे जितना पैसा कमा सकते हो, पूरे वकफ के काम शुरू करो, कमाने का सेटिंग करो, तुम्हारा आधा मेरा आधा. नवाब का सपना, दाऊद का माल अपना. अभी मैं बैठूंगा और तुमसे पर्सनली ये सब चीजों में बैठूंगा. अपना एक बंदा लेके आऊंगा और सारे काम पकड़ूंगा. डॉक्टर लांबे, मेरे माहिम में कैसा होता मालूम है? मेरे साथ क्या हुआ तो पूरे लोग साथ में आ जाते हैं. अरशद के नाम से बिल्डिंग ले. अरशद मेरे भरोसे का आदमी है, पलटी नहीं मारेगा. डॉक्टर लांबे, तुम्हारे ऊपर इंक्वायरी बैठ सकती है, लेकिन मेरे ऊपर नहीं बैठ सकती. अध्यक्ष महोदय, ज्या संवाद क्रमांकावरनं हा संवाद झाला, अरशद खान 8976519195 आणि मुदस्सर लांबे 9930935999. आता अरशद खानला याने जेलमध्ये टाकलाय, ठाणे पोलिसांच्या ताब्यात आहे. फॉर्च्युनेटली मोबाईल त्यांच्या ताब्यात आहे. आता मंत्री महोदय, विनंती एवढीच आहे, मांडल्याबरोबर डिलीट होऊ देऊ नका, लगेच कळवा. पूर्ण मी संवाद दिलेला आहे, त्यामुळे डिलीट झाला तरी प्रॉब्लेम नाही आहे, पण कळवा. तो मोबाईल जप्त करा. पण मला एवढंच सांगायचं आहे की चक्क दाऊदची माणसं आपण वक्फ बोर्डात नियुक्त केली आहेत. काय झालंय? दाऊदचं सरकार. दाऊदचं सरकार. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे या अर्थसंकल्पावर बोलत असताना एकीकडे सरकार 4 गोष्टी कमी करेल, 4 जास्त करेल, ते आपण पाहून घेऊ. एखाद्या वर्षात विकास कमी होईल, जास्त होईल, तेही चालण्यासारखं आहे. पण या राज्यामध्ये ज्यांनी बॉम्बस्फोट घडवले, अशा दाऊद सोबत ज्यांचे रिश्ते आहेत, अशा लोकांना जर सरकार पाठीशी राखत असेल तर या महाराष्ट्राचं कोणीच भलं करू शकत नाही. त्यामुळे आता तरी जागे व्हा, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. सन्मान्य झालं. सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांचं एकूण भाषण हे 96 मिनिटांचं झालेलं आहे. शिवसेनेच्या वतीनं सन्मान्य सदस्य रवींद्र वायकर. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र शासनाचा 2022-23 वर्षाचा अर्थसंकल्प या राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार साहेब यांनी 11 मार्च 2022 रोजी या सभागृहामध्ये सादर केला. आणि हे बजेट सादर केल्यानंतर आज सर्वसाधारण चर्चेचा पहिला दिवस.
आणि या सर्वसाधारण चर्चेमध्ये ज्या वेळेला चर्चा होते त्यावेळेला विरोधी पक्षांचा पहिला हक्क असतो त्या अर्थसंकल्पाच्या वाचनानंतर अर्थमंत्र्यांनी केल्यानंतर, आणि ते आत्ताच संपलेलं आहे. हे नंतरची बघता येईल. आणि हे भाषण करताना त्यांनी आपण जे विषय मांडले त्या सर्व विषयांचा त्यांच्या वेळेप्रमाणे त्यांनी उहापोह केलेला आहे. या अर्थसंकल्पामध्ये प्रामुख्याने मी आकडेमोड सांगू इच्छितो की सन 2021-22च्या अंदाजपत्रकामध्ये 3,68,987 कोटी रुपये महसुली जमा अपेक्षित होती. महसुली जमेचे सुधारित अंदाज. सन्मान्य वायकरजी, माझ्याकडून एक घोषणा राहून गेली, तेवढी जरा करू का 1 सेकंदामध्ये? बोला ना. सर्व सन्मान्य सदस्यांना विदित आहेच की दिनांक 5 व 6 ऑक्टोबर 2021 रोजी राज्याचा अर्थसंकल्प माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात या संकल्पनेवर आधारित 2 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन 20 पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे मध्यवर्ती सभागृह विधानभवन मुंबई येथे करण्यात आले होते. या कार्यशाळेतील मान्यवर वक्त्यांचे मार्गदर्शन पुस्तिका स्वरूपात सर्व सन्मान्य सदस्यांना टपालखानाद्वारे वितरित करण्यात येत आहे. शुक्रवार दिनांक 11 मार्च 2022 रोजी सभागृहात सादर झालेल्या अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभाग घेण्यासाठी तसेच पुढील काळातही एक संदर्भ साहित्य म्हणून ही पुस्तिका उपयुक्त ठरणारी आहे. तरी सर्व सन्मान्य सदस्यांनी ही पुस्तिका आपल्या टपालखान्यातून प्राप्त करून घ्यावी. राज्याच्या अर्थसंकल्पावरची ही सगळी चर्चा सुरू आहे. आता आपण एक नजर टाकूयात देशातल्या प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर. आजचं तापमान